ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। चला पंचांकडे जाऊया। दादा तुपे मेन पंच स्क्वेअर लेगला मारुती शेंडगे सर आणि पंचांचा इशारा प्लेचा फायनलचा थरार। अंतिम युद्धाला मात्र या ठिकाणी आरंभ प्रारंभ। श्री गणेशा वारावरती वार त्यावर पलटवार तो झाला हळवार मात्र निश्चित डॉट बॉल। धाव संख्या 0-0 गड्याच्या मोबदल्यात। स्ट्राइकिंग एंड वर बॅट्समन जय नॉन स्ट्राइकिंग इन अक्षय बोडरे पहिला चेंडू घेऊन मगाच्या सामन्याचा सेमीफायनल नंबर 2 चा हिरो शिवराज 4 विकेट्स 2 षटकाच्या गोलंदाजीत। ओ तुंग फटका या ठिकाणी आणि निश्चित 1 बाउन्स नंतर 2 बाउन्स नंतर बाउंड्री पार जायले सीमा पार जायले। फायनल सामन्याचा पहिला स्कोरिंग शॉट 4 धावा त्रिशिका चषक चौकार। हॅलो दरम्यान पुढील एक चेंडू आणि त्यावरही घणाघाती प्रहार। अजून एक मिळतो तो मात्र त्रिशिका चषक चौकार। जय बनकर डावखुरा बॅट्समन धावांचा मात्र पाऊस जय बनकरनं त्याच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये पाडलेला आहे। आपल्या संघासाठी अफलातून अशा मात्र खेळ्या त्याच्या बॅट मधून आलेल्या आहे। एकूण धावा 8 झाल्या। जय पुन्हा स्ट्राइक वर आहे। शिवराज यानं मगाच्या सामन्यात कहर बरसला होता असा खेळाडू त्या ठिकाणी गोलंदाजीच्या बोल्यावरती तयार आहे आणि त्याच्याकडून मात्र निश्चित या ठिकाणी अपेक्षा असतील सुरुवात चांगली त्याच्याकडून मिळावी अशी मात्र नक्कीच बापूदादा 11 ला मोठ्या आकांक्षा असतील। तर इथे सिंगल धाव मिळालेले एक चांगला चेंडू कमबॅक कडे पहिलं पाऊल आहे गोलंदाज शिवराजचं। फायनलच्या थरारासाठी मात्र या ठिकाणी तयारी इतकी प्रचंड। उपस्थित तमाम समुदाय सर्वांचं स्वागत। नियोजन करताना या स्पर्धेचं अतिशय उत्तम दर्जाचं नियोजन माननीय श्री डॉक्टर शिवाजी शहाजी पनासी पाटील ग्रामपंचायत लोकप्रिय सदस्य मित्र परिवार वेळापूर आणि त्यांची सर्व टीम। मग आपण निश्चितच त्यांची चर्चा करणारच आहोत। मिड विकेट क्षेत्रात अक्षय एबी मिस्टर 360 हो इथे थोडासा फिल्डर कडून काहीशी ढिलाई फिल्डर कडून गलत अनुमान आणि निश्चित मिळतील फलंदाजाला 4 धावा। बॅकफुट वरती एक ताकदवान फटका खेळायचा प्रयत्न पूल आणि निश्चितच जबरदस्त हा मात्र 4 वाला फील धावा 13 3 चौकार बघितले आपण आतापर्यंत आणि एक सिंगल अशा निश्चितच 13 धावा। शेवट चेंडू आहे शिवराजचा आणि तो मात्र गोलंदाजी करणार आहे अक्षयला। रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न आहे शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे अखूट टप्प्याचा चेंडू आहे डॉट बॉल चाललाय। अपील झालं पण या ठिकाणी पंचांनी फेटाळून लावलं कारण सुरुवातीचे क्षण अपील मात्र उत्साह में ज्यादा विश्वास में कम। पहिलं षटक संपल्यानंतर धावा आहे 13 ना बाद 13 आणि बॅटिंग करताना टीम आहे पहिला डाव खेळताना टीम आहे टीम वीर विजय 11 संग्रामनगर अकलूज। आलेले सर्व क्रिकेटच्या आत अगदी निश्चित मोकळ्या मनानं या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत आहेत। आपण बॅटिंग करणाऱ्या संघाकडे जर पाहिलं तर अक्षय बोडरे आयकॉन असेल आणि रोहित देशमुख सर दुसरे आयकॉन असतील आणि फिल्डिंग साइडला जर पाहिलं आपण एपीआय साहेब तर सौरभ उसावळे आयकॉन असेल आणि त्याचबरोबर संतोष लष्कर ज्याला आपण फाईन थर्डमॅनला आपण त्या ठिकाणी संतोष लष्करला आयकॉन म्हणून बघतोय मॅन फ्रॉम बारामती तर सौरभ पुसावळे जो गोलंदाजी करतोय मॅन फ्रॉम दिगांची।
शरीरावर लागलाय चेंडू, उत्तम दर्जाचा चेंडू, उसळता चेंडू, टप्पा पडल्यानंतर अगदी आकाशाच्या दिशेने काहीसा उडणारा चेंडू, फलंदाजाच्या मात्र निश्चित शरीरावर लागलाय. अगदी त्या ठिकाणी डॉट बॉल ठरलाय. सौरभ उसावळे मगाच्या सामन्यामध्ये सेमीफायनल मध्ये 4 धावा देऊन 1 विकेट 2 षटकात घेतलेला होता असा सौरभ उसावळे ऑलराऊंडर. आणि इनसाइड आउट. इकडे मात्र मिडफील्ड वरून मारायचा सुरेख प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा फाळून शिरून चेंडू सीमा पार. या ठिकाणी डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील मित्रपरिवार चौकार. आलेल्या सर्व क्रिकेट चाहत्यांचं पुनश्च त्रिशिका चषकाच्या वतीने स्वागत. 17 धावा आणि नाबाद. पुढच्या चेंडूवर मारलेला फटका जो होता तो पाहण्यासारखा आणि देखना असा आपण बघितलाय जय बनकरच्या बॅट मधून. ओहो, मिडफील्डच्या वरून पुन्हा एकदा 1 बाउन्स समालोचन कक्षात. कडक कडकडीत प्रहार आणि हा निघालाय आणखीन एक त्रिशिका चषक वेळापूर चौकार. दरम्यान या 4 धावांनी धावसंख्या असेल 21. मंचावरती या ठिकाणी मान्यवर, मैदानामध्ये आपण टॉसच्या दरम्यान पाहिलेल्या मान्यवर माननीय सत्यप्रभा देवी, रणजित सिंह मोहिते पाटील. तदनंतर माननीय आणखी एक चांगला फटका, तिसरा चौकार. जाईल काय जाईल काय जाईल काय नव्हे, गेलाय डी बॅकफुट पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. आणि निश्चितच हा पुनश्च त्रिशिका चषक चौकार. बॅक टू बॅक 3 सौरभ उसावळे. याला मात्र या ठिकाणी नक्की 3 चौकार पडले पहिल्या डॉट नंतर. आणि आतापर्यंत 5 चौकार जयच्या बॅट मधून. धावा या ठिकाणी होता 29. तर मंचावरती माननीय सत्यप्रभा देवी, रणजित सिंह मोहिते पाटील, माननीय भाऊसाहेब गोसावी साहेब, API वेळापूर पोलीस स्टेशन, मान्य दादाराजे घाडगे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अखलूज, मान्य बापू मंगुसकर उपसरपंच वेळापूर, मान्य संजय काका देशपांडे, मान्य भैया माने देशमुख, आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ते माननीय डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील साहेब आणि मला वाटतं त्यांच्या निश्चितच अर्धांगिनी माननीय डॉक्टर पूजा शिवाजी पनासे पाटील. दरम्यान काय इथे पाहूया, काय या ठिकाणी पाहूया. दोन्ही पंच थोडस विचार विमर्श. मात्र चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. आणि हा बॅटिंग साइडने मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. हा बॅटिंग साइडचं म्हणणं आहे की काय भीमर आहे. तर पाहूया काय असेल. तिसऱ्या पंचाच्या निर्णयाची वाट आपण सगळेजण बघतोय. मात्र या ठिकाणी ही स्पर्धा काय जबरदस्त नियोजन बघितलंय आपण. शिवपूजा हॉस्पिटल कमिंग सून वेळापूर. आणि चला भीमर नो बॉल या ठिकाणी. आणि बॅटिंग साइडचा रिव्ह्यू सक्सेस झालाय. त्यांचा रिव्ह्यू कायम असेल. तर डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्रिशिका चषकाचं सुंदर देखणं नियोजन. धावा मात्र 33. पुढचा चेंडू फ्री हिट. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी डॉक्टर शीतल हर्षवर्धन गायकवाड, तहसीलदार मंगळवेढा. तर थोड्याच वेळात माननीय शीतलताईंचं आगमन या ठिकाणी होणार आहे. फ्री हिट. आपटलेला चेंडू, आदळलेला चेंडू, षटकार. ABD. जानते हैं ये मैच है बड़ी बहुत बड़ी और मुझे खेल कर बिल्कुल दिखानी है, बिल्कुल इनिंग्स तगड़ी.
6 धावांनी धावसंख्या या ठिकाणी मात्र पोहोचलेली आहे 39 आणि 2 षटकानंतर 39. पॉवर प्ले संपलाय. 6 षटकाचा सामना. $41,000 पहिलं बक्षीस, 31,000 दुसरं बक्षीस, 16,000 तिसरं आणि 15,000 चौथं, 4 बक्षीस देताना मात्र आपल्या सर्वांचे लाडके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माननीय डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील, शिवपूजा हॉस्पिटल कमिंग सून, वेळापूरच्या रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल अवघ्या काहीच दिवसामध्ये त्यांच्या वतीने हवेत आता चेंडू. निश्चित क्षेत्ररक्षक चेंडू खाली यायचा प्रयत्न तसा काहीसा होणार नाही, परंतु काही पळून धावा मिळतील तिथं आणि फिल्डिंग चांगली होईल. तर मंचावरती जिच्या नावाने वाढदिवस जिच्या नावाने या ठिकाणी हा चषक आयोजित केला जातोय ती त्रिशिका सुद्धा मंचावरती आहे. तिचंही स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं. चिमुकली त्रिशिका. दरम्यान या ठिकाणी माननीय रजनीश बनसोडे साहेब सरपंच वेळापूर ग्रामपंचायत त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. वेलकम माननीय रजनीश बनसोडे साहेब. दरम्यान धावसंख्या आहे आणि ती निश्चितच 40-40. नाबाद अशी जोडी या ठिकाणी खेळते. जय आणि अक्षयची जोडी. अक्षय स्ट्राईकवर. अक्षय खेळतोय 6 चेंडू 16. जय मात्र खेळतोय 9 चेंडू 23. हा इन कटर इन स्विंग खतरनाक चेंडू एसटी रक्षकाच्या दिशेने गेलाय डॉट बॉल. तर आमच्या निश्चित वेळापूर नगरीचं हे मात्र पालखी मैदान, ऐतिहासिक मैदान. आणि वेळापूर नगरी म्हणजे टेनिस क्रिकेटचीच नव्हे तर क्रिकेटची पंढरी. हेलिकॉप्टर उडालंय, लॉंग ऑनला मारलंय, जबरदस्त पॉवर. ABD 360 मिस्टर अक्षय बोडरे, मॅन फ्रॉम निमगाव माघराचे. पहलवानी नगरीचा हा मात्र पहलवानी पट्टा, त्याच्या हातात मात्र निश्चितच क्रिकेटचा दांडपट्टा. 6 धावांनी धावसंख्या उडान मारून पोहोचली 46-46. स्पर्धेचं आयोजन करताना आयोजक माननीय डॉक्टर साहेबांना साथ देताना अतुल माने देशमुख, उदय माने देशमुख, मारुती शेंडगे, रोहन सरबदे, वैभव बनसोडे. हा पुन्हा एकदा रॅकेट शॉट, परंतु अपीश. आणि काय झालंय पाहूया. तिथल्या प्रेक्षकांचं तर म्हणणं आहे 6 धावा. या ठिकाणी अक्षय ये भीचे है. या अगोदर लॉंग ऑन, आता मात्र कव्हर. अक्षयला मात्र कसा घालायचा आवर हे एकच टेन्शन असेल. आणि ते मात्र टीम फिल्डिंग करणारी बापूदादा 11 कलांवाडी या संघाच्या पुढं. मात्र S24 वेळापूर यांचे मोठे योगदान स्पर्धेमध्ये. हलके चेंडू टिप्लेट केलाय मिस्टर लंबू. अक्षय नाम अमिताभ ना दिलीप कुमार, हम सीधे साधे अक्षय. हम मगराच्या निमगावचे अक्षय. षटकाची समाप्ती. षटक संपले 3रं. 3 षटकानंतर 53 आणि नाबाद. चला तर 31,000 ऑलरेडी डिपॉझिट आपल्या नावावर असलेले दोन्ही टीम 31,000चे 41,000 करायचा प्रयत्न मैदानात सुरू आहे. पालखी चौकाचं हे निश्चितच पालखी मैदान, वेळापूरचं मैदान. परंतु बघा काय देखणं कार्य केलंय. आणि इथे सलग 5 दिवस आपल्या या स्पर्धेला डॉक्टर साहेबांच्या प्रेमापोटी निश्चितच डॉक्टर साहेबांवरती असलेले प्रेम आहे. त्रिशिका चषकावर असलेले हे निश्चितच प्रेम आहे. आणि ते तमाम वेळापूर आणि पंचक्रोशीतील क्रिकेट चाहत्यांचं आणि हे अगदी ओसंडून वाहत आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांनी आपल्या या स्पर्धेला अगदी उचलून डोक्यावर घेतलं. आणि नुसतंच उचलून डोक्यावर घेतलं नाही तर ते अगदी नाचतायत, न थकता नाचतायत. धन्यवाद आपल्या या निश्चितच प्रेमापोटी. सौरभ इंटू अक्षय.
Icon versus Icon. And this one also gone through the cover. 4 runs. कडकडीत प्रहार. माननीय डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील मित्र परिवार चौकार. अक्षयच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या वाढती धावसंख्या 57. फायनलचा थरार आर्या पार. हो हो क्या बात है. इथं झोपला शॉट. फलंदाज मात्र एका अनोख्या अंदाजात फटका मारतोय. विठ्ठल चव्हाण, निनाद पवार, अक्षय बोडरे असा फटका खेळणारे हे फलंदाज. मीर विकेटच्या वरून कडकडीत प्रहार आणि त्रिशिका चषक षटकार. हे फक्त आणि फक्त अक्षय बोडरे सारखे काही मोजकेच फलंदाज असा फटका खेळू शकतात. मोठ्या फटक्यांचा मोठा फलंदाज मिस्टर 360. हा रिव्हर्स स्वीप मारायचंय पण हा चेंडू फसवा होता. या चेंडूला लास्ट मोमेंटला अतिशय जबरदस्त असा डिलिव्हर केला. सौरभ पुसावळे सुद्धा एक आयकॉन आहे. दिगंजी आटपाडी भागातला मोठा खेळाडू आहे आणि तो सारखाच फसेल असा निश्चित खेळाडू नाही. 2 वाघांची झुंज मैदानात आहे. राजा विरुद्ध महाराजा अशी मात्र लढाई मैदान आहे. दोनदा मात्र या ठिकाणी चेंडू डॉट टाकले. चलिए एक बार तेरी लेकिन 2 बार मेरी. हो फसलाय फटका. मी म्हटलं होतं सौरभ एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे पण अंदाज चुकत आहे. माय गॉड अंदाज चुकलाय. चेंडू हवेत कुठं आहे तेच कळलं नाही. या ठिकाणी निश्चित झेल सुटलाय. जीवनदान लाभलंय. चेंडू होता डोक्यावर परंतु हातात घ्यायची निश्चितच त्या ठिकाणी कला साधता आली नाही. अक्षयला जीवनदान, मोठ्या फलंदाजाला जीवनदान. आणि आपण क्रिकेटमध्ये जीवनदान किती महागात पडतं हे अनुभवलेलं आहे. याआधी तुम्ही अनुभवलं असेल जय बनकरला परवा जीवनदान मिळालं होतं. दिलं होतं शेटफळच्या खेळाडूंना दिलं होतं आणि जय बनकरनं नंतर काय केलं, शेटफळच्या नंतर काय झालं ते तुम्ही पाहिलं. दरम्यान 64 धावा त्या ठिकाणी. षटक क्रमांक 4 संपल्यानंतर 64 2 षटकाचा खेळ बाकी. हो माफ करा 4 चाललंय. जय बनकर फसलाय. जय बनकर फसलाय. शॉट ऑफ लेंथ. या ठिकाणी चान्स खूप कमी होता. तो मात्र हा फटका नीट खेळण्यामध्ये वेळ कमी होता. खेळून बसला फटकानी मिस टाइम झाला. सुंदर कॅच शॉट फाईन लेग लॉक. जय बनकर मात्र पहिला धक्का. 64 धावाची भागीदारी संपली आहे. अकरा धावा दाखल करते या ठिकाणी 4 षटकाच्या खेळानंतर. 2 षटकाचा खेळ अद्याप बाकी आहे. फायनलचा थरार. शिवपूजा हॉस्पिटल थोड्याच दिवसामध्ये नक्की या ठिकाणी डॉक्टर श्री आणि सौ शिवाजी पनासे पाटील हे हॉस्पिटल आपल्या सर्वांच्या सेवेकरता आपल्या वेळापूर नगरीमध्ये अगदी अत्याधुनिक सोयी सुविधांनी उपलब्ध असं घेऊन येणार आहेत. अगदी डीसीसी बँकेच्या जवळ हे शिवपूजा हॉस्पिटल अवघ्या काही दिवसातच दाखल होईल. डॉक्टर साहेबांचा संकल्प, त्यांच्या सुविद्य पत्नीचा हा संकल्प निश्चितच आपल्या सर्वांच्या सेवेत शिवपूजा हॉस्पिटल. चला तर प्रेक्षक बंधू आणि या ठिकाणी आपले हे भावले तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. मिकी माऊस आणि त्यांची टीम आलेली आहे. दरम्यान षटकार मारला तर अक्षयच्या प्रत्येक षटकाराला सुलेमानभाई कोरबू, एसके फ्रुट्स, बापू चोरमले यांच्याकडून 100-100चं बक्षीस. दरम्यान या ठिकाणी एक चेंडू अजून झालाय. पाहूया या चेंडूवर काय घडलंय. 1 धाव आली, सिंगल आली.
दर्जेदार फटका, क्या बात है सुमित गा रहे यहाँ पर 6 वाले गीत. MTPL मध्ये तुम्ही बघितला असेल एक चेंडू 5 गरजेचा असताना षटकार मारला होता या पट्ट्यानं, तसाच इथे रट्टा सुमित आणि असाच काहीसा तो षटकार होता. षटकाराला अतुल साहेबांकडून 100, अक्षयला बापू चोरमले SC फ्रूट आणि आमचे मिस्टर सुलेमान भाई कोरबो यांच्याकडून म्हणजे SK फ्रूट यांच्याकडून 100-100चं बक्षीस प्रत्येक षटकार. आहा सुमित 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 सेकंड सिक्सर, क्या बात आहे. षटकार मारणं म्हणजे निश्चितच या ठिकाणी माझ्यासाठी फार छोटी गोष्ट आहे असंच काही जण दाखवतोय. कडाकेदार फटकेबाजी, 2 षटकारांना धावसंख्या वाढतीये 77-77. 5वं षटक टाकताना गोलंदाज आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी करणारा राहुल या ठिकाणी मात्र तमाम मान्यवर. सत्यप्रभा देवी, रणजितसिंह मोहिते पाटील आपल्या स्पर्धेच्या निश्चितच या फायनल सामन्याच्या टॉसच्या मान्यवर मंचावरती आपण त्यांना निश्चितच या ठिकाणी पाहतोय. तर त्यांची उपस्थिती आपल्यासाठी खास अशी निश्चित या फायनलच्या थराराकरता मान्य सत्यप्रभा देवी, रणजितसिंह मोहिते पाटील, तदनंतर माननीय भाऊसाहेब गोसावी साहेब API वेळापूर, माननीय दादाराजे घाडगे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, माननीय बापू मंगुसकर उपसरपंच वेळापूर, माननीय संजय काका देशपांडे, भैया माने देशमुख आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे ते माननीय हॅलो माननीय शिवाजी शहाजी पनासे पाटील आणि आपल्या गावचे प्रथम नागरिक, वेळापूर नगरीचे प्रथम नागरिक माननीय रजनीश बनसोडे साहेब. दरम्यान मिड विकेट क्षेत्रामध्ये या ठिकाणी हा चेंडू आणि इतक्यातच मात्र धावसंख्या आपण पाहूया की ती आहे 81. षटक क्रमांक 5 संपले. आणि इतक्यातच मंचावरती या ठिकाणी सौ शीतल हर्षवर्धन गायकवाड मॅडम, तहसीलदार मंगळवेढा यांना आपण मंचावरती या ठिकाणी बघतोय. त्यांची खास उपस्थिती आपल्या या फायनलच्या निश्चित थरारासाठी त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गोलंदाजी करता हेमराज, हेमराज मात्र या ठिकाणी तर 81 धावा, शेवट षटक टाकायला हेमराज. फायनलचा पहिला डाव, राईट आर्म राऊंड द विकेट, आउट स्विंग टाकायचा प्रयत्न, थोडासा बॅक ऑफ द लेंथ आणि वाईड बॉल सिग्नल दिलाय पंचांनी. माननीय सौ शीतल हर्षवर्धन गायकवाड मॅडमचं पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि तमाम क्रिकेटचे चाहते प्रचंड गर्दीने इथं मनसोक्त आनंद लुटतायत, त्यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. 5 निश्चितच दिवसाचा हात उत्कृष्ट खेळ, मिड विकेट स्क्वेअर क्षेत्रात चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पण बघूया, चेंडू अडवून माघारी करेपर्यंत फलंदाज निश्चित 2 धावा तर घेणारच. घेतल्या गेल्या 83-84 म्हणूया, कारण एक वाईड आलेला होता. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 84 धावा धावपलकावरती आहेत. आणि समोर आपण डिजिटल पाहतोय, आपला खासदार निश्चितच माडा लोकसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त खासदार. हॉट शॉट इकडे लॉंग ऑफच्या वर गेलाय दूर, आडव्या बॅटचा टोला आणि हा मात्र बघता बघता षटकार गेला. कडक प्रहार, माननीय शिवाजी शहाजी पनासे पाटील मित्र परिवार षटकार. अर्धशतक पूर्ण झालंय अक्षयचं. अक्षय आपण बॅट वरती करूया, अभिवादन या ठिकाणी स्वीकारा. यस
क्या बात आहे. अक्षयसाठी जोरदार टाळ्या. निमगा मगराचे चला आपण या ठिकाणी अक्षयच्या जबरदस्त फायनल मध्ये मी मगाशी पण म्हटलं होतं एक गोष्ट म्हटली होती की काही प्रेक्षकांचं म्हणणं होतं अक्षयची बॅटिंग बघायची होती, बॅटिंग बघायला आलोय परंतु विशेष संधी नव्हती तिथं आणि मी म्हटलं होतं अक्षय म्हणणार आहे की फायनल मध्ये बघा, बॅटिंगच बघायची आहे ना, फायनल मध्ये बघा. उलटा शॉट मारायचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप आणि फायनल मध्ये त्याने अशी इनिंग दाखवून आणली, घेऊन आला, अशी इनिंग खेळून काढली की सगळ्यांचंच मन भरून या ठिकाणी करमणूक झालेली आहे. 3 या ठिकाणी चेंडू टाकून झाले. 3 चेंडू या षटकाचेच नव्हे तर डावाचे बाकी आहे. हेमराज इन टू अक्षय. 50+6 अक्षयची बॅटिंग बघायची आहे ना, प्रत्यक्ष पहा, इथेच पहा. 90+6 96 एकूण मात्र संघाची धावसंख्या. क्या बात है. टीम संग्रामनगर वीर विजय अकलोज अफलातून जबरदस्त लाजवाब तुफानी खेळ. अकलोज संघाचे आघाडीचे खेळाडू या ठिकाणी पहिल्या सामन्यापासून चमकत होते. आज आघाडीवीर मग त्यामध्ये जय बनकर चमकला. अक्षय आता मगाशी आपण बघत होतो निखिल पवार चमकला. तर हाफ दिवशी मात्र भैयांना चमकताना पाहिलं आपण. भैया अप्रतिम साथ देत होते जय बनकरला. कधी जय बनकर भैयांना साथ देत होता. तर इथे 2 धावा 3 धावा किती घेतल्या पाहूया. गनिमी कावा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट भावा. 2 धावा. धावसंख्या वाढती धावसंख्या असेल 98. या डावाचा फायनलच्या पहिल्या डावाचा शेवट चेंडू 36वा चेंडू. अक्षय बोडरे वारे वारे आणि पुन्हा एकदा मैदानात आला रे. कडक प्रहार आणि निश्चितच त्रिशिका चषक षटकार. अंबिका डिझाईनचा कार्यक्रम आहे असाच असतो. एकूण धावा झाल्या 104 कराव्या लागतील 105. क्या बात आहे. काय बॅटिंग केली अक्षयनं. 200 रुपये अर्धशतकासाठी मात्र आले आणि माननीय जहांगीरभाई अतार यांच्याकडून मदिना टेस्टी चायनीजचे मालक जहांगीरभाई कडून 200चं बक्षीस अक्षयला. अक्षयचे मोठे फॅन जहांगीरभाई. क्या बात है. तर सुलेमान भाई आणि मला वाटतं आमचे पप्पू चोरमले साहेब यांच्याकडून 100 षटकाराला अक्षयला होते. बापू चोरमले BC फ्रूट्स आणि इकडे आमचे SK फ्रूट्स त्यांच्याकडून. तर एक जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. मन तृप्त झालं. 2 सेमीफायनल मध्ये थोडीशी निराशा झाली होती परंतु अक्षयनं सगळं काही ते मात्र निराशा भरून काढलेले आणि या ठिकाणी मात्र आता मन प्रसन्न झालेलं आहे. पोट भरून करमणूक झालेली आहे. 105 करायचं आहे सामना जिंकायला. चला वीर विजय क्लोज आपण ताबडतोब मैदानात या. फिल्डिंग लावून घ्या. मंचावरती मात्र या ठिकाणी माननीय प्रेक्षकांच्या निश्चितच या ठिकाणी गर्दीमध्ये आपला कॅमेरामन या ठिकाणी पहा SB स्पोर्ट्सचा स्क्रीनवरती या ठिकाणी सर्व आपले प्रेक्षक. क्या बात है. त्रिशिका चषक एक आठवणीत राहण्यासारखा चषक या ठिकाणी ठरलेला आहे. पोट भरून करमणूक आपली या ठिकाणी झालेली आहे. चर्चेत असलेली स्पर्धा माननीय डॉक्टर लाडके ग्रामपंचायत सदस्य श्रीयुत शिवाजी शहाजी पनासे पाटील आणि पनासे पाटील परिवार. तर मंचावरती माननीय सत्यप्रभा देवी रणजित सिंह मोहिते पाटील, माननीय भाऊसाहेब गोसावी साहेब API वेळापूर, दादाराजे घाडगे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, माननीय श्रीयुत बापू मंगुसकर साहेब डेप्युटी तसेच या ठिकाणी तहसीलदार मंगळवेढा, माननीय शीतल हर्षवर्धन गायकवाड मॅडम, संजय काका देशपांडे, भैया माने देशमुख सरपंच, रजनीश बनसोडे सरपंच वेळापूर आणि स्वतः या ठिकाणी
स्पर्धेचे सर्व माननीय शिवाजी शहाजी पनासे पाटील मंचावरती. दरम्यान टेनिस क्रिकेट.in लाईव्हचे मुंबई यांचे मात्र कॅमेरामॅन दिलदार भोसले मॅन फ्रॉम बाळवणी या ठिकाणी आता कॅमेऱ्यावरती आपलं कॅमेरा वर्क आपल्याला दाखवतील. त्यांचं स्वागत करूया प्रथमतः. दिलदार वेलकम. टेनिस क्रिकेट.in म्हटल्यानंतर टेनिस क्रिकेट.in मध्ये लाईव्हच्या दुनियेतील एक प्रचंड मोठं नाव. दरम्यान जाऊया मैदानात. या ठिकाणी टीम संग्रामनगर वीर विजय क्लोज सिराज माने पाटील साहेबांची टीम उतरलेली आहे. फिल्डिंग लावून घेतली जाणार आहे. पाहूया. सलामीची जोडी येणार आहे आणि 104 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू होणार आहे. मंचावरती माननीय दादाराजे गाडगे साहेब संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, सरपंच रजनीश बनसोडे साहेब, आपल्या स्पर्धेसाठी स्कोरिंगचं काम मात्र ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट झालंय एमडी अली फ्रूटचे सर्व मिस्टर आमचे मोईन भाई खान, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे सहकारी कधी विकास राहिले, कधी रोहन स्कोरिंगचं काम उत्तम सांभाळलेलं आहे, तर कधी या ठिकाणी माननीय साहिलभाई अतार यांनी आत्ताच्या अर्धशतकी खेळीसाठी अक्षय बोडरेला 500 रुपयाचं पारितोषिक आले. साहिलभाई अतार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पिसेवाडी. चला तर फायनलचा मात्र दुसरा डाव. डॉक्टर साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय आणि निश्चित अनेक लोकहितार्थ जनहितार्थ लोकोपयोगी उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा झालाय. एकशे 5 धावांचा पाठलाग. छत्तीस चेंडू 105 धावा. रोहन जरा घाई करा प्लीज. मंचावरती या ठिकाणी निश्चितच आपल्या फायनलच्या टॉसच्या मान्यवर मान्य सौ सत्यप्रभा देवी रणजित सिंह मोहिते पाटील, माननीय सौ शीतलताई हर्षवर्धन गायकवाड तहसीलदार मंगळवेढा, माननीय भाऊसाहेब गोसावी साहेब एपीआय वेळापूर पोलीस स्टेशन, दादाराजे घाडगे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, माननीय रजनीश बनसोडे सरपंच वेळापूर, उपसरपंच बापू मंगुसकर साहेब, संजय काकाणी भैया माने देशमुख आणि निश्चितच ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा इथं आपण बघतोय ते बड्डे भाऊ आहे, कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत सदस्य, लोकनियुक्त ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रिय ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील आणि त्यांच्या अर्धांगिनी माननीय डॉक्टर सौ पूजा शिवाजी पनासे पाटील आणि सर्व पनासे पाटील परिवार. एका वेगळ्या धाटणीची एका वेगळ्या नियोजनाची ही मात्र स्पर्धा. चला फायनलचा डाव पाहिला आपण या ठिकाणी. पहिला आता बघायचा आहे सामना उरलेला आणि तो मात्र अर्धा. स्टार्ट करूया पंच. दादा तुपे आणि त्यांच्या जोडीला मारुती शेंडगे सर
आणि निशित सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. प्रसाद आणि त्याच्या जोडीला स्वप्नील. बोले तो जामुन आणि जिच्या नावे या ठिकाणी चषक आहे ती सुद्धा छोटीशी चिमुकली त्रिशिका. या ठिकाणी सामना तसा पाहत नाही परंतु या ठिकाणी स्टेजवरती तीही आहे उपस्थित. तिचंही स्वागत. वेलकम त्रिशिका. पहिला चेंडू दुसऱ्या डावाचा 105चा चेस. हर हर महादेवची गर्जना. ओहो क्या बात है. हम भी कुछ कम नहीं. ओवर भी चेंडू हाफ वाली कनेक्शन और अर्जित किए पूरे रन आधा डझन 6 रन. कडाकेदार प्रहार त्रिशिका चषक षटकार. असेच होणार वारावरती वार वार पलट वार. 105चा पाठलाग. पुढे सिंह मागे वाघ. इनसाइड आउट. विराट कोहली kind of a shot over the rough. It's a flat but 6 runs. धमाकेदार प्रहार. प्रसाद क्या बात है. आंबेगाडेचे लगातार 2 मात्र या ठिकाणी हे षटकार आपण बघितले आणि गोलंदाज जयला मात्र काही समजावण्याकरता अक्षय. रोहित सर लॉंग ऑफ लावला जाईल का पाहूया. या ठिकाणी प्रसादला मात्र 12 धावा 2 षटकारानं जिंकायचं लक्ष 105 आणि एवढं मोठं लक्ष म्हटल्यानंतर पॉवर प्ले कॅश करणं भाग. हेलिकॉप्टर मारायचा प्रयत्न लेग मिडल वर ब्लॉक होल वर. डॉट बॉल मात्र या ठिकाणी मिडॉनला अक्षय बोडरे ज्याच्या बॅट मधून एक अर्धशतक आलंय. मॅन इन फॉर्म. पुन्हा चेंडू थोडासा लेग कटर होता बाहेर चालला होता आणि निश्चित एक धाव घ्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी सफल होईल. अक्षयने मात्र दिलेला कव्हर पूर्वानुमान जबरदस्त होता आणि याला मात्र निश्चित आपण म्हणतो मोठा खेळाडू बिग प्लेयर. एक धाव आली. धावसंख्या वाढेल आहे. वाढती धावसंख्या राहील आणि ती निश्चितच 13-13. 2 षटकारानंतर एक सिंगल. प्रचंड गर्दी तोफा गर्दी. यात्रेचं जत्रेचं निश्चितच स्वरूप या ठिकाणी या मैदानाला आलंय. झोला झोलती हुई गेंद ज्याला म्हणतो ना आपण ती पाहिली आहे पहा. कुछ वापसी करने का भाई जो रास्ता है ना हम ढूंढ लेते हैं. हम ही नहीं लोग भी जानते हैं आणि हे म्हणणं या ठिकाणी जय बनकरचं. पहिल्या 2 चेंडूवर षटकार आल्यानंतर या ठिकाणी जबरदस्त कमबॅक आहे. धावा स्थिर आहे. 13 स्ट्राइक वर मात्र जामोन. स्वप्नील पायातून वळलाय. अप्रतिम चेंडू चाललाय आणि तो मात्र बाहेर निघालाय. षटकाची समाप्ती पाहिल्या. अप्रतिम त्या ठिकाणी हे गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिले बिग हिट बसल्यानंतर डॉट सिंगल डॉट अँड डॉट. दरम्यान या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके लोकनियुक्त माळशिरस विधानसभेचे विद्यमान आपले आमदार माननीय श्री उत्तमराव जानकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय श्री विद्यमान आमदार उत्तमराव शिवदास जानकर साहेब सर्वांचे लाडके निश्चितच चेअरमन आणि आता सर्वांचे लाडके आमदार. सहर्ष स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. माननीय विद्यमान आमदार उत्तमराव शिवदास जानकर साहेब. वेलकम प्लीज. हलगी ग्रुप प्लीज. हलगी ग्रुप प्लीज. माननीय विद्यमान आमदार साहेबांना विनंती असेल अपन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. महफिल तो बिल्कुल भी पहले से सजी हुई थी लेकिन इस महफिल को 4 चांद तब लग गए जब आमदार साहब आप यहां पर आ गए.
आपला आमदार माननीय श्री उत्तमराव शिवदास जानकर साहेबांचे या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम पुन्हा सुस्वागतम. रोहित देशमुख, प्राध्यापक रोहित देशमुख गोलंदाज आयकॉन मात्र या ठिकाणी आणि टीम अकलूज संघाचे तयार असतील. पुढील चेंडू टाकायला नव्हे तर पुढील षटक सुरू करायला. स्ट्रायकिंग एंड वर प्रसाद. ऑन ड्राईव्ह करायचा चेंडू या ठिकाणी मात्र निश्चित मिड ऑन तक डॉट बॉल येतो आणि तो मात्र 105 धावा. मोठं आव्हान. मोठा फटका. प्रसाद वर्चस्व राखतोय. परत एकदा निर्विवाद कडाकेदार प्रहार. माननीय डॉक्टर शिवाजी पनासे पाटील मित्र परिवार षटकार. धावसंख्येत वाढ होते. वाढती धावसंख्या असेल ती मात्र 19 फॉर नो लॉस. चला स्वयंसेवक जरा बॉल लवकर द्या. चेंडू पटकन पाठवून द्या मैदानामध्ये. तर पुन्हा एकदा या ठिकाणी माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार, लोकनियुक्त आमदार दमदार आपले आमदार माननीय श्रोत उत्तमराव शिवदास जानकर साहेब यांचे इथे सहर्ष स्वागत. सहा षटकाचा सामना. 105 चेस करायचा आहे 36 चेंडूत. काय झालंय पाहूया. पंचांचं बोट हवेत गेले. स्क्वेअर लेग पंचांनी या ठिकाणी बाद म्हटलंय. काय चेंडू एज लागून स्टंपवर गेला होता. यस तसंच काहीच दिसतंय आणि बाद झाला प्रसाद. मोठी विकेट. बड़ी मछली जाल में फंसी. ये बड़ी मछली ने भाई बड़ा मगर है इसको पकड़ा है. फार मोठी विकेट. बिग विकेट. सामन्याला कलाटणी देणारा हा मात्र विकेट. कारण प्रसाद माहिती आहे अर्धशतकवीर. मोठी धावसंख्या नोंदवण्यात याला मात्र निश्चित मोठं बळ मिळतं. बळ असतं याचं. तो बाद झालाय. एकूण धावा 19 असताना पहिला धक्का लागलाय आणि 7 चेंडू 19 काढून तो बाद झालाय. सगळ्या धावा त्याच्याच बॅटमधून आतापर्यंत आलेल्या आहे. स्वप्नील नाबाद आहे. स्वप्नील उर्फ जामुनला साथ द्यायला मैदानात संतोष लष्कर. वन मॅन आर्मी. संतोष लष्कर बारामतीचा मात्र हा सुपरस्टार. बारामतीचा हार्दिक पांड्या. दरम्यान या ठिकाणी आपण बघितलं तर 19 एक गडी बाद आणि 27 चेंडू 86 धावांची गरज. पेज लागलाय आणि निश्चितच हार्डवेअर बॅटचा लागलाय. पाठीमागे चेंडू चाललाय. लॉंग लेग बाउंड्री पार आणि येथील धावा 4. कडक कडकडीत प्रहार. त्रिशिका चषक वेळापूर चौकार. या 4 धावांनी धावसंख्या आहे 23. 1.4 नंतर 23. एक गडी बाद 23 आणि चेस करताना टीम आहे ती बापूदादा 11 गलांडवाडी नंबर 1 तालुका इंदापूर. बापूदादा गलांडवाडीतील एक निश्चितच बुजुर्ग राजकारणी व्यक्तिमत्व. त्यांचे सुपुत्र बाळासाहेब गलांडे आपल्या पित्याच्या नावे ही टीम चालवताना त्या ठिकाणी दिसतात. आणि इतक्यातच माननीय डॉक्टर प्रशांत निंबाळकर सर, डीन अँड प्रिन्सिपल ग्रीन फिंगर आयुर्वेदिक हॉस्पिटल शंकरनगर, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. वेलकम डॉक्टर प्रशांत निंबाळकर सर. चला एक सिंगल आली. 24 झालाय. जिंकायचं लक्ष्य 105 धावांचं आहे. रोहित सर इन टू जामुन बोले तो स्वप्नील बोले तो जामुन. What a shot in the air. जामुन के बल्ले से बिल्कुल जाबाज शॉट. It was very hot. कड़ाके का प्रहार. त्रिशिका ट्रॉफी 2024-25 बेलापूर षटकार. 24 चेंडूत आता 75 धावांची गरज असेल. 24 चेंडूत 75. पंच म्हणून काम बघताना या ठिकाणी पंच दादा तुफे, त्यांच्या जोडीला प्राध्यापक मारुती शेंडगे सर आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत मिस्टर जवान साहेब.
जवान माने देशमुख. तर आयोजन कमिटीमधून काम बघताना त्रिशिका चषकाचं सौजन्य डॉक्टर साहेबांच्या माननीय श्रीयुत शिवाजी शहाजी पनासे पाटील साहेबांच्या वाढदिवसाची ही स्पर्धा आणि तिथे आज मात्र प्रचंड गर्दी. फायनलचा दिवस. डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन. माननीय विद्यमान आमदार साहेब स्पर्धेचे मात्र आधारस्तंभ. तर आयोजक अतुल माने देशमुख, उदय माने देशमुख, मारुती शेंडगे, रोहन सर्वदे, वैभव बनसुडे, S2411 वेळापूर, जवान माने देशमुख, दादा तुपे, वैभव साठे, आमचे मिस्टर MD अली फ्रूट्स, बोले तो मोईन खान आणि सर्व मंडळी. SB स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून थेट आणि लाईव्ह प्रक्षेपण आपण बघतोय स्पर्धेचं. चला तर या ठिकाणी 24 आणि 75 असं समीकरण काय होणार, कसं होणार, सगळं काही मैदानात बघायला मिळणार. परंतु प्रश्न पडलेले आहेत, त्याचे उत्तर आपल्याला बघायचे आहेत. जय इंटू संतोष, वन मॅन आर्मी. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर गेलाय, चेंडू सीमावर गेलाय, आर पार गेलाय आणि निश्चितच इथे त्रिशिका चषक वेळापूर चौकार आलाय. 4 धावांनी धावसंख्या होते 34. 71 धावांची गरज. चेंडू 23 शिल्लक. सामन्यामध्ये या ठिकाणी रोमांच उपस्थित आहे. सामना या ठिकाणी मात्र हाय फाय होणार आहे. शेवट मात्र थरारक असणार आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा फायनल, अगदी बघण्यासारखा फायनल, पैसा वसूल फायनल होणार अशी चिन्ह सध्या दिसायला लागलेली आहे. सामना मात्र निश्चितच या ठिकाणी आता तापू लागलेला आहे. मैदान आता पेटू लागलेलं आहे. क्या बात है. दोन्ही बाजूला चॅम्पियन संतोष लष्कर, वन मॅन आर्मी हा खेळाडू. बारामतीचा पट्टा, बारामतीचा मात्र हार्दिक पांड्या, मिस्टर संतोष लष्कर. आणि दरम्यान 2 धावा घेतल्या. 2 धावांनी धावसंख्या होईल 36. 105 आव्हान, त्याचा पाठलाग. ऑलरेडी दोन्ही टीम 31,000 आहेत, परंतु ये दिल मागे मोर 31-41. आहा, बॅटच्या जवळून गेलाय, परंतु बॅटला लागून नाही गेलाय, बॅटला चाटून नाही गेलाय. हा डॉट बॉल राहिलाय. निश्चितच धावसंख्या स्थिर आहे. 21 चेंडू 69. तुम्ही स्क्रीनवर पण पाहत असाल. चेस करताना टीम आहे बापू दादा 11. हा मात्र फुल टॉस नीटचा मारता आला नाही, तरी धावा मिळतील तिथं. अक्षय बोडरे, तुम्ही जर अक्षय आणि निश्चितच संतोषला पाहिलं, नोबाल या ठिकाणी बीमर वेस्ट आहे आणि पुढच्या चेंडूवर फ्री हिट. आता फ्री हिट आणि नोबॉलचं नातं आपल्याला माहित आहे. जसं आपण बघतो शेळीसोबत कोकरू, आईसोबत लेकरू, तसं फ्री हिट अगदी नोबॉल सोबत. 21 चेंडू 37 धावा. चला तर आपण मैदानात जाऊया. ओहो, स्वीप करायचा प्रयत्न तिथे. फ्री हिटचा विशेष फायदा घेता आला नाहीये. ओ वापसी. संतोष बाद होईल काय. तिसऱ्या पंचाकडे आलेले आहे, परंतु संतोषला माहित आहे काय झालं. तिसरे पंत जवान साहेब या ठिकाणी, बघूया काय त्यांचा डिसिजन असेल. परंतु संतोष तिसऱ्या पंचाचा निर्णय पर्यंत आपण मैदान सोडू नका. जरी या ठिकाणी तुम्हाला माहित असलं तरी या ठिकाणी औपचारिकता पूर्ण होत्या. संतोषला माहिती आहे, संतोषला माहित झालं यस तिसऱ्या पंचाकडून निर्णय या ठिकाणी फार दूर राहिले आणि संतोष मात्र निघालेच होते. पंचाची वाट पाहिली नाही ना, ऑनफिल्ड पंचाची ना तिसऱ्या पंचाची. स्वतः मात्र मैदान निश्चित त्यांनी सोडलंय. याला खिलाडूवृत्ती लागते, याला दम लागतो. कारण माहिती आहे तुम्हाला, चांगल्या गोष्टी तर कुणीही पचवतं, चांगल्या गोष्टी कुणीही या ठिकाणी स्वीकारतं, पण वाईटही गोष्ट स्वीकारण्याची धमक ज्याच्याकडे तो मात्र निश्चित मोठा होतो. तो मात्र जीवनातच नव्हे तर आयुष्यात अगदी प्रत्येक क्षेत्रात सफल होतो. ती धमक लागते. वाईटही गोष्ट आपली स्वीकारणं, ती धमक लागते. अपयशी पचवणं त्या ठिकाणी निश्चितच सफलतेचं निशाण मानलं जातं. हा चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न फसलाय. स्वप्नील सापडलाय, दमदार कॅच पकडलाय आणि हा कॅच मात्र विशाल लाठोडेनं पकडलाय.
वीर विजय अकलूज. कुठलंही क्षेत्र या ठिकाणी अजिबात नाही लूज. टाइट अँड टाइट फाइट, व्हेरी व्हेरी टाइट. आपण जर बघितलं तर षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे ते तिसरं. या षटकामध्ये एक चेंडू बाकी आहे का मोहिनभाई? एक चेंडू बाकी. दरम्यान स्पर्धा बघा काय मोठं यश. बारामतीचे खेळाडू इथे येऊन खेळले. दिगंज आटपाडी सांगली जिल्ह्याचे खेळाडू या ठिकाणी येऊन खेळत आहेत. सातारा जिल्ह्यामधील अगदी फलटण तालुक्यातील जाधववाडीचा सोनू येऊन खेळला. स्पर्धा आपल्या वेळापूरची अतिशय छोट्याशा खेड्यामध्ये ही स्पर्धा आहे, परंतु स्पर्धेचं स्वरूप आणि स्पर्धेचं यश किती मोठं ते आपण अनुभवलंय. आणि निश्चित या सामन्याचा आनंद घेताना आपल्या तालुक्याचे हो येते फटका पण नो मॅन्स लँड मध्ये. पाहूया धावा काही मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललेला पाहूया. 19 चेंडू पाहिजेत 67 पर्यंत. आता या 2 वजा केले तर 18 चेंडू 65 म्हणावं लागेल. षटकाची समाप्ती 18-65. तर आपल्या मात्र तालुक्याचे लोकनियुक्त आपले आमदार माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब यांची उपस्थिती बक्षीस वितरण समारंभ सोहळ्याला आणि सामना पाहायला त्यांचं निश्चित पुनश्च सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतोय सत्यप्रभा देवी, रणजित सिंह मोहिते पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सौ शीतलताई हर्षवर्धन गायकवाड तहसीलदार मॅडम मंगळवेढा. त्याचबरोबर या ठिकाणी भाऊसाहेब गोसावी API वेळापूर, दादाराजे घाडगे साहेब संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, माननीय रणजित बनसोडे सरपंच वेळापूर, माननीय बापू मुंगुसकर उपसरपंच वेळापूर, माननीय संजय काका देशपांडे, माननीय भैया माने देशमुख, समर्थ कोळेकर या ठिकाणी गोलंदाजीसाठी आणि त्यांच्याकरता दादाराजे गाडगे यांच्याकडून मात्र प्रत्येक विकेटला 200चं पारितोषिक या ठिकाणी आहे. तर मंचावरती ज्यांच्या निश्चित वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा होते ते आपल्या सर्वांचे लाडके लोकनियुक्त ग्रामपंचायत सदस्य या दरम्यान या ठिकाणी मोहन कचरे साहेब उगडेवाडी सरपंच त्यांच्याकडूनही या ठिकाणी 200चं बक्षीस विकेटसाठी आणि गोलंदाजाला. तर बापू मुंगुसकर सुद्धा या ठिकाणी मंचावरती ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो या स्पर्धेचं आयोजन करून ते डॉक्टर साहेब. एज लागलाय आवाज तो सुनी है. आणि निश्चितच या ठिकाणी विकेट मात्र घेतलेली आहे. 400 रुपये आपल्या नावावर केले समर्थनं. समर्थ मात्र बक्षीस लागलेली जिंकण्यामध्ये समर्थ आहेत. ते समर्थनं वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. फक्त या ठिकाणी बक्षीस दाते बळकट पाहिजे. बक्षीस जिंकण्याची मोठी धमक या खेळाडूमध्ये आहे. प्रचंड मात्र मोठी संख्या या ठिकाणी प्रेक्षकांची. तर ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आपण आयोजित करतोय ते डॉक्टर माननीय श्रीयुत शिवपनासे पाटील. अगदी आपण इकडे पाहिलंच तर तमाम प्रेक्षकांची संख्या जर बघितली नाही म्हणलं तर निश्चितच 2-1 हजाराच्या आसपास तमाम आमची प्रेक्षक संख्या, मोठे प्रेक्षक संख्या या ठिकाणी. मैदान चारी बाजूने या ठिकाणी भरलेलं आपल्याला दिसतंय. क्रिकेटचा आनंद लुटताना दिसतोय. हार्ड लाईन तगडी लाईन, इन स्विंग, खतरनाक चेंडू, बॉडी लाईन निश्चितच ही मात्र या चेंडूची ही लाईन खेळणं झेपलं नाही तिथं फलंदाजाला. स्ट्राइक वर निखिल. गॉनबाउन्स करार पंचांकडून आलेला आहे. पण काय नियोजन पहा. शिवपूजा हॉस्पिटल कमिंग सून आणि वेळापूर मध्ये डॉक्टर शिव आणि त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर सौ पूजा यांच्या माध्यमातून लवकरच या वेळापूर नगरीमध्ये रुग्ण सेवेमध्ये दाखल होणार आहे, रुजू होणार आहे. अत्याधुनिक सोयी सुविधांनी अद्ययावत असं हॉस्पिटल
आणि ते निश्चितच शिवपूजा हॉस्पिटल वेळापूर आपल्या DCC बँकेच्या आसपास ते नियोजन तिथं आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच आपल्याला हे सुसज्ज अत्याधुनिक सोयीसुविधांनी नटलेलं हॉस्पिटल आपल्याला बघायला भेटेल. मात्र बा या ठिकाणी 14 चेंडू 63 धावांची गरज आहे. छोटे मिया मैदानात जाऊ नका, तिकडे खतरा आहे, तिकडे जाऊ नका, आपण वयात बसत नाही, या इकडं. सुंदर फटका आहे डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. पाहूया काय होतंय. एक धाव घेतली, दुसरी धाव मिळणार नाहीये या ठिकाणी. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्नही झाला नाही अजित बडे AB स्पोर्ट्स. मात्र 5 दिवसाचं हे मात्र नियोजन, कशी स्पर्धा कधी सुरू झाली आणि कधी संपली हे कळालं सुद्धा नाही. म्हणजे पहा आपण या ठिकाणी त्रिशिका चषकाच्या क्रिकेटमय वातावरणात रंगून दंगून गेलो होतो आणि काय प्रतिसाद दिलाय पंचक्रोशीतील वेळापूरच्या चाहत्यांनी. आहा, सलाम आहे या ठिकाणी आपल्याला नक्कीच. अगदी 100 काय 1000 तोफांची सलामी इथे सर्व क्रिकेट चाहत्यांना. आणि इथे मात्र समर्थला विकेट मिळालाय, बक्षीस जिंकलेले आहे. पुन्हा 400, पुन्हा 400, 400 + 400. एकूण धावा बघितल्या तर पहा, धाव फलकावरती 43, 5 गडी बाद. हा सामना निश्चितच अकलूज संघाच्या पकडीचा आहे. अकलूज संघाची पकड काही ढिले होताना दिसत नाही आणि ना अकलूज संघ या ठिकाणी पकड ढिली होऊ देतोय. मात्र टीम बापूदादा 11 थोडस बॅकफुटवर आहे. 105 धावा, हिमालयासारखं पर्वतासारखं हे मोठं लक्ष, त्याचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक होताना दिसते. खरं तर सुरुवात चांगली झाली होती, पण जी चांगली सुरुवात होती तिला मोठी सुरुवात करता आलं नाही. नवीन फलंदाज मैदानात नाथा आणि गोलंदाजी करता निमगाव मगराचे, कुस्त्यांच्या गावचा मात्र, कुस्त्यांच्या नगरीचा मात्र हा पट्टा, पैलवानांच्या नगरीचा पट्टा. क्रिकेटवाला पैलवान. एक धाव मिळालेली आहे केवळ. काय अर्धशतकी खेळी होती अक्षयची, तुफानी खेळी, अफलातून खेळी. आणि त्या खेळीने मात्र या ठिकाणी बापूदादा 11ला अगदी सैरा भैरा करून टाकलं. बापूदादा 11 विस्कटली गेली. ती आतापर्यंत काय जोडायचं नाव घेत नाही. 11 चेंडू 61, 11 षटकी 66 मारावे लागतील. सगळे षटकार तुम्हाला मारावे लागतील. वाईड कॉल येत आहे. 11 चेंडू 60. आता सगळ्याची काही गरज नाही, 10 मारावे लागतील. एक हुकला तर चालेल. 10च्या 10 षटकार 11 मध्ये एखादा हुकला तर चालेल. ओ मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू खाली स्वतः अक्षय आहे. ओ थोडस बॅलन्स राहिला नाही या ठिकाणी. एक धाव घेतली गेली आहे. पाहूया. यस आणि निश्चित हा फायनलचा सामना आपण जाणतात, बघत आहात. या सामन्यानंतर मात्र उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरणाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. फ्लिक केलाय, मिड विकेट क्षेत्रात चाललाय. बक्षीस वितरण समारंभ सोहळ्याच्या आधी उपस्थित व्यासपीठ, उपस्थित मंच यांचा मात्र सन्मान पनासे पाटील परिवाराच्या वतीने, त्रिशिका चषकाच्या वतीने, शिवपूजा हॉस्पिटल कमिंग सून वेळापूर यांच्या वतीने बॅचकार. परंतु मात्र या ठिकाणी नाही झाली धरपकड. निखिल पवार दिसतात. निखिल पवार यांचं म्हणणं आहे आमच्याकडे भरपूर बँक बॅलन्स आहे, थोडासा खर्चला म्हणून काही फरक पडणार नाही. आता थोडासा खर्च. 9 चेंडूमध्ये 59 धावा. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कधी गाफील राहून चालत नाही बा. एक जरी संधी तुम्ही विरोधकांना दिली तर त्या ठिकाणी धक्का बसायची शक्यता. मात्र समर्थ आहे की आज गायला त्यासाठी कोणाच काय आहे का नसेल. चला हरकत नाही. विकेट साठी 800 ऑलरेडी जिंकलेला आहे समर्थ. जावेदभाई मुलानी माजी उपसरपंच वेळापूर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया. वेलकम जावेदभाई मुलानी. बक्षीसदाते या ठिकाणी पण पाहिलंय. सुलेमान कोरबू साहेब, SK स्पोर्ट्स आहेत, तसेच आमचे मला वाटतं MD अली स्पोर्ट्स आहेत, त्याचबरोबर बापूसाहेब चोरमले, तसेच आमचे जहांगीरभाई अत्तार आणि आमचे माननीय दादाराजे खडगे साहेब. चला या ठिकाणी 800 + 200 दादाराजेंनी आत्ताच 200 घोषित केले, ते मात्र समर्थला. मगाशी कॅच घेतलाय 200 तुम्हाला.
दादा राजे गाडगे हे बक्षीस जाते आमचे वैयक्तिक बक्षीस कचरे साहेब. अच्छा कचरे साहेबांचं बक्षीस आहे दादा राजेंचं नाही कचरे साहेबांचं परंतु दादा राजेंनी ऑलरेडी दिलेले आहेत. बाबासाहेब आमचे मिस्टर कदम साहेब ॲडव्होकेट आज खास सुट्टी त्यांनी काढलेली आहे. 6 चेंडू 58 पुढे जाऊया. तर पंच मात्र या ठिकाणी ऑफिशियल अंपायर दादा तुबे मारुती शेंडगे जवान अतुल साहेब माने देशमुख. हा चेंडू विशाल ओ आता मात्र या ठिकाणी बघा काय चेंडून करामत केली रांगायला लावलं चक्क खेळवलं त्या ठिकाणी आणि चौकारही गेलाय. कडक कडकडीत प्रहार आणि निश्चित 1 बाउन्स वरती त्रिशिका चषक चौकार. इथे धावा लागल्या 51 अर्धशतक धावफलकावर परंतु अजूनही करायचे आहेत 54 आणि या 54 धावा किती चेंडूत 5 तर 5 चेंडूत 54 कसं असेल कॅल्क्युलेशन खान साहेब सांगता येत नाही थांबूया जरा नंतर सांगू. लॉंग ऑन वाईडिश तिकडे मात्र सुमित जन षटकाराचा अगदी पाऊस पाडला असा सुमित आयवळे. टेनिस असो लेदर असो MTPL चा एक स्टार खेळाडूने मोठं काम करतो नेहमीच मैदानात आला की. त्रिशिका चषकाचा उत्तम मात्र या ठिकाणी हा संयोजनाचा कार्यक्रम सौरभ पुसावळे या ठिकाणी नॉट आउट राहतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला बघ्याच्या भूमिकेत सध्या 3 चेंडू 53 शेवट चेंडू. अशफाकबाई मुलांनीचं स्वागत करूया. तर या ठिकाणी आपण जे आहे प्रेक्षकांना मी मागाशी म्हटलं की 1000 तोफांची सलामी त्रिशिका चषकाच्या वतीने. काय प्रेम दाखवले तुम्ही इथे खूपच नक्की. क्रिकेटवरचं प्रेम डॉक्टरांवरचं प्रेम पनासे पाटील परिवारावरती असलेली आपुलकी खूपच या ठिकाणी आपलं धन्यवाद. 1000 तोफांची सलामी माझ्याकडून. तर 2 चेंडूमध्ये 53 औपचारिकता बाकी आहे आणि या सामन्यानंतर निश्चित बक्षीस वितरण समारंभ त्याच्या आधी मान्यवर व्यासपीठांचा या ठिकाणी असलेल्या मंचाचा सत्कार. 1 चेंडू 4 धावा इथे मिळाल्या पण 1 चेंडू आता बाकी आहे कराव्या लागतील 40 पार. 49 धावा करायच्या आहेत एका चेंडूवर. मोठ्या फरकाने या ठिकाणी वीर विजय अकलूज चॅम्पियन ठरणार आहे. त्रिशिका चषकावरती आपला कब्जा या ठिकाणी आता निश्चित त्रिशिका चषक अकलूजच्या गाडीत बसणार आहे संग्रामनगरला थेट जाणार आहे हे आता सिद्ध झालंय. क्या बात है. सामना संपला की लगेच आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. वाईड 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 वेळ आहे वाईड आहे साहेब दिलाय पंचांनी दिलाय. तुमचा रिव्ह्यू शिल्लक असलं तर घेऊ शकताय रिव्ह्यू असेल तर घेऊ शकताय नसेल तर पुढे चेंडू टाकायला जायला लागेल. रिव्ह्यू यस चला रिव्ह्यू घ्यायचा आहे बघूया. तिसरे पंच जवान साहेब चेक करूया. चला ऑनफिल्ड पंचाचा डिसिजन कायम राहिलाय. वाईड बॉल. हा सामना अजून पुढे असेल. सेलिब्रेशन जरा रिव्हर्स मारावं लागेल. वीर विजय अकलूजला अजून थोडं थांबायला लागेल परंतु शिक्कामोर्तब केलंय. संग्रामनगरच्या गाडीमध्येच आम्ही या ठिकाणी त्रिशिका चषक 2024-25 बसवणार आहे नेणार आहे. चला तर आता मात्र निश्चित स्टंप वरती कब्जा एस्टॅन वरती कब्जा षटकार मारून एंड झालाय. हॅलो 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 चला अभिनंदन या ठिकाणी विजेत्या वीर विजय अकलूज संघाचं चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलेली ही टीम. कॉंग्रॅच्युलेशन. उपविजेते ठरलेले टीम बाबूदादा 11 गलांडवाडी नंबर 1. चला सर्व विजेत्या संघांनी समालोचन कक्षाकडे यावं. प्रेक्षकांनी या ठिकाणी समालोचन कक्षाच्या समोर यावं अशी विनंती. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित मंचाचा सन्मान आणि सत्कार त्रिशिका चषक 2024-25 आयोजन कमिटीच्या वतीने माननीय डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील मित्र परिवार वेळापूर यांच्या वतीने